हॅलो दोस्तो. तर आज आपण परड्यामध्ये स्वच्छ आणि साफसफाई करणार आहोत. तर परड्यामध्ये आमचा हौद आहे. त्या हौदाच्या साईडनं जे लॉफ्ट आहे त्या लॉफ्टची साफसफाई करायची. आज पावसाळा इतका होता यंदा की पावसानं रन काढला. पाऊसच थांबना. आणि ज्यावेळेस साफसफाई करायला घेतलं त्यावेळेस हटकून पाऊस पडतो. मग ते काम थांबायचं, परत ऊन यायची वाट बघायची. ज्या दिवशी पाऊस नसल त्या दिवशी साफसफाई करायला घ्यायचं. आणि वर चढलं की पाऊस आबाळ येतोय आणि पाऊस पडायला चालू होतोय. म्हणजे पावसाला सुद्धा बघवना की मी साफ करायला. मग कसं तरी मी पाऊस नसताना पाऊस गेल्यावर स्वच्छ करायला घेतलं. आणि काय एवढी लॉफ्टवर काही जमा झाली होती, काही म्हणजे शेवाळ. हे शेवाळ काढता काढता नाकी नऊ आलं होतं. बरं, ते शेवाळ काढायचं कसं याची जरा मला आयडिया सांगा प्लीज दोस्तांनो. हे शेवाळ काढायचं कसं? तुमच्याकडे जर आयडिया असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की हे स्वच्छ करायचं कसं. ह्याची जी शेवाळ साठलेलं असते ते साफ करायचं कसं. शेवटी मी काय निरमा घेतला आणि ब्रशनं स्वच्छ करायला घेतलं. मग ती कशी तरी निघाली आणि परत 4-5 दिवसांनी परत शेवाळ धरलं. मग आता हे शेवाळ काढायचं कसं? मग शेवटी एकानं आयडिया सांगितली की त्याला असं बाजारात एक पावडर मिळते कास्टिंग सोडा म्हणून, ती न निघते. मग गेलो बाजारात आणि कास्टिंग सोडा घेतला 40 रुपयाचा. आणि मग ते टाकायला गेलो, त्याचा वास एवढा भयानक. अरे बापरे, डोकं दुखायची पाळी आली, चक्कर यायची पाळी आली. आणि मग ते घासलं, नाकाला रुमाल लावला, मास्क लावला आणि हँड ग्लोव्ज घातले आणि स्वच्छ केलं. हे बघा सगळीकडं आपलं लॉफ्ट स्वच्छ झालेलं आहे. तर ह्यो हौदाचा जो बाहेरचा लॉफ्टचा एरिया आहे तो